हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात जे नवीन अपडेट, नवीन सूचना त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. सर्व सूचना ऑफिशियली त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. कुठलाही फेक अपडेट आपण पाहणार नाही आहे. तर फ्रेंड, आजचा अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोन्ही प्रकारचे जॉब अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. आणि या चॅनलच्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, कारण तिथेही तुम्हाला सर्व जॉब अपडेटच्या ॲडव्हर्टाइजमेंट किंवा त्यांचे प्रॉस्पेक्ट प्रोव्हाइड केले जातात. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर फ्रेंड, आज आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात जे नवीन अपडेट आलेले आहे ते संपूर्ण पाहणार आहोत. त्यासाठी पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी जातो आणि त्या ठिकाणं तुम्हाला अपडेट दाखवतो. तर हे पहा. तर फ्रेंड, हे पहा, पवित्र पोर्टलवर दिनांक 18/6/2024 रोजी हे अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ते शीर्षक दिलं आहे पहा, शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. म्हणजे शिक्षक पदभरती कुठपर्यंत आलेलं आहे, त्याची सध्या परिस्थिती काय आहे त्या संदर्भात हे प्रसिद्धी पत्रक आहे. म्हणजे इन शॉर्ट, शिक्षक पदभरती संदर्भात त्यांनी आत्तापर्यंत काय झालं आहे आणि आत्ता काय चालू आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी टोटल 6 पॉईंट आहेत. 6 चे 6 पॉईंट आपण प्रॉपरली पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट जो पॉईंट आहे तो आहे समांतर आरक्षणासंदर्भात. म्हणजे समांतर आरक्षण असेल त्यानुसार माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांच्यातील आरक्षण असेल तर त्या आरक्षणासंदर्भात संपूर्ण तरतूद त्यांनी केलेली आहे. आणि त्या संदर्भात लवकरच गुणवत्ता यादी ते जाहीर करणार आहेत. असा फर्स्ट अपडेट आहे, फर्स्ट पॉईंट आहे. ठीक आहे. म्हणजे समांतर आरक्षण असेल किंवा प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील किंवा माजी सैनिक असतील, या संदर्भात जे रिझर्व्ह कोटा होता पहा, त्या कोट्यासंदर्भात भरती प्रक्रिया जवळपास लवकरच कंप्लीट होणार आहे. म्हणजे त्याची यादी आहे, निवड यादी, ती जाहीर करणार आहेत असं त्यांनी इथं सांगितलं आहे. आणि त्यानुसार ते लवकरच कार्यवाही करतील. जो सेकंड पॉईंट आहे तो माजी सैनिक आणि समांतर आरक्षणाबाबत आहे. म्हणजे माजी सैनिक मार्फत जी भरती होत होती किंवा तो रिझर्व्ह कोटा होता माजी सैनिकांच्या मुलांसाठी, किंवा त्या संदर्भात जो कोटा होता तर त्या कोट्यामध्ये भरती प्रक्रिया होत आहे. पण तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, तो जो कोटा आहे त्या कोटा भरण्यासाठी जे क्वालिफाय कॅन्डिडेट आहेत ते कॅन्डिडेट कमी आहेत. मग तो कोटा भरल आणि बाकी उरतील त्या जागांचं काय, तर ज्या जागा उरणार आहेत त्या जागांचं रूपांतर त्यांना करायचं आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी किंवा वेगवेगळ्या कास्टनुसार. मग ते जे रूपांतर करायचे त्यासाठी त्यांनी दिनांक 18/6/2024 रोजी आयुक्त कार्यालय आणि त्या संबंधित जे उपसंचालक आहे त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे. म्हणजे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. आपण अदर कॅटेगरीमधून त्या जागा भरल्या किंवा अदर कॅटेगरीसाठी त्या जागा कन्वर्ट केल्या तर त्यांना प्रॉब्लेम नाही आहे असं त्यांनी द्यावं. त्यासाठी त्यांनी एक प्रमाणपत्र त्यांना मागितलेलं आहे. आणि हे प्रमाणपत्र मागण्यापूर्वी त्यांना सर्व डाटा गोळा करावा लागेल. म्हणजे किती माजी सैनिकांच्या म्हणू शकतो कोट्यामधून भरती करायची आहे, तो जो कोटा आहे तो किती आहे, त्यानंतर क्वालिफाय कॅन्डिडेट किती आहे ते पाहावं लागेल. आणि ते पाहण्यासाठी त्यांच्याकडे डाटा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल कॅन्डिडेट किती आहेत माजी सैनिकांच्या कोट्या अंडर, तर ते कॅन्डिडेट, क्वालिफाय कॅन्डिडेट याचा डाटा गोळा करण्यासाठी त्यांनी दिनांक 21/6/2024 अंतिम मुदत जिल्ह्यांना दिलेली आहे. ठीक आहे. मात्र 21/6/2024 पुन्हा ते नवीन अपडेट देतील आणि सांगतील की किती रिझर्वेशन कॅटेगरीनुसार भरणार आहेत किंवा माजी सैनिक जो कोटा आहे त्यामार्फत भरणार आहे. आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट करणारे अदर म्हणू शकतो कास्टसाठी किंवा अदर कॅटेगरीसाठी, तर त्या कन्वर्ट होतील या 21/6/2024 नंतर, कारण तोपर्यंत त्यांना डाटा कलेक्ट करायचा आहे. आता जे पुढचं अपडेट आहे ते त्या ठिकाणी म्हणले पहा, शासनपत्र 14/6/2024 नुसार उपलब्ध भूकंपग्रस्त उमेदवारांबाबत पोर्टलवरील अंतर्गत कार्यवाही तपासून पूर्ण झाली आहे. म्हणजे पोर्टलमार्फत जी इंटरनल म्हणू शकतो सिस्टीम आहे किंवा इंटरनल मॅनेजमेंट आहे ते पूर्णपणे त्यांनी पाहिलेलं आहे. कुठल्या अभियोग्यताधारकांसाठी, तर जे भूकंपग्रस्त उमेदवार आहेत त्यांचं सर्व वर्किंग कंप्लीट झालेलं आहे. त्या संदर्भात लवकरच पोर्टलवर ते पुन्हा एक नवीन अपडेट प्रोव्हाइड करतील. त्यानंतर
त्यानंतर जे पुढं त्यांनी एक नवीन सूचना दिलेली पहा, ही रूपांतर फेरी म्हणजे रूपांतर कन्व्हर्ट राऊंड म्हटलं आपण, ठीक आहे, जे रूपांतर करायचं आहे माजी सैनिक किंवा भूकंपग्रस्त असतील त्यांच्या वॅकन्सींचं. तर ही रूपांतर फेरी जी आहे ती करत असताना अनेक तांत्रिक बाबींचा त्यांना म्हणू शकतो सामना करावा लागतो आहे. कायदेशीर तरतुदी असतील त्या सर्व पूर्ण कराव्या लागतात, ते पूर्ण करणं अनिवार्य आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने 7 जून 2024 ते 14 जून 2024 या दरम्यान आदेश निर्गमित केले होते. त्यानंतर ते जे आदेश निर्गमित केलेत त्या संदर्भात पूर्णपणे प्रक्रिया ही चालू आहे आणि त्यानुसार दैनंदिन पाठपुरावा देखील ते घेत आहे, म्हणजे दैनंदिन अपडेट देखील त्या संदर्भात घेत आहे. असा हा 6 नंबरचा पॉईंट आहे. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट त्या ठिकाणी म्हणजे पहा, संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होताच यादी जाहीर करण्याची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजे लवकरच ते जाहीर करणारी संबंधित यादी संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पण म्हणजे पहा, बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी. जसं अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ही त्यांनी बुलेटिनमार्फत म्हणजे त्यांचं न्यूज बुलेटिन आहे त्यामार्फत प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन ते बुलेटिनमार्फत तुम्हाला कळत जातील असं त्यांनी म्हणलेलं आहे. सिम्पल. तर इन शॉर्ट भरती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे, भरती प्रक्रियेमध्ये सध्या काय चालू आहे, तर सध्या शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर कन्व्हर्ट राऊंड हा त्यांनी सुरू करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे कन्व्हर्ट राऊंड कोणाचा, भूकंपग्रस्त असतील, ठीक आहे, किंवा माजी सैनिक असतील किंवा जे म्हणू शकतो प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांचा कन्व्हर्ट राऊंड इन द सेन्स त्या वॅकन्सी जर क्वालिफाय कॅन्डिडेट भेटत नसतील त्या वॅकन्सीसाठी तर ते कन्वर्ट करणारे अदर कॅटेगरीसाठी त्या वॅकन्सी आणि त्यानंतर त्यांना भरती करून घेणारे. यासाठी शासनाने मान्यता देखील दिलेली आहे, तुम्हाला मागच्या लेसनमध्ये मी सांगितलेलं आहे. म्हणजे शासनाने त्यासाठी ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे, ठीक आहे, की भरती तुम्ही करू शकता, पण त्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत गव्हर्नमेंटच्याच त्यांचं येणे म्हणजे म्हणू शकतो आपण की त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे ह्या भरती प्रक्रियेसंदर्भात किंवा कन्वर्ट राऊंड संदर्भात हे मिळवण्याचं काम चालू आहे. एकदा त्यांचं सर्टिफिकेट आलं की तुम्ही हे कन्वर्ट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, तर लगेचच ते कन्वर्ट करून भरती प्रक्रिया पुन्हा वॅकन्सी वाढून त्या भरून घेतील, ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये भरती प्रक्रियेसंदर्भात त्यांनी फक्त इथं कन्वर्ट राऊंड कशा पद्धतीने चालू आहे, काय त्याची स्थिती आहे हे सांगितलेलं आहे. तर फ्रेंड हे शिक्षक भरती संदर्भात 18/7/2024 रोजी प्रसिद्धीपत्रक त्यांनी पब्लिश केलेलं आहे पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर. तुम्ही तिथूनही पाहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केला असेल तर तिथेही तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मी अपडेट करून देईन, तिथूनही तुम्ही वाचू शकता. तर फ्रेंड जाता जाता पुन्हा सांगेल, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या चॅनलवर तुम्हाला भेटतायच, प्लस प्रायव्हेट जॉब अपडेट जे आहेत ती देखील तुम्हाला या चॅनलवर मी प्रोव्हाइड करतो आहे. कारण खूप चांगल्या शिक्षक वॅकन्सी या प्रायव्हेट जॉबमध्ये देखील आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट काही सर्वांनाच भेटणार नाही, हजारातून 2 ते 3 जण असतात त्यांना गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे. मग बाकीच्यांनी काय करायचं, तर प्रायव्हेट ऑप्शन तुम्ही ठेवायला हरकत नाही आहे. गव्हर्नमेंट भेटला तर चांगलंच आहे, पण तोपर्यंत दिवस वाया जाण्यापेक्षा प्रायव्हेट जॉब तुम्ही तोपर्यंत हाती घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. जर जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.